MIDC अंबड पोलीस ठाणे हद्दीमधील आयमा हाऊसजवळील पंजाब नॅशनल बँकेच्या ATMमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील पंजाब नॅशनल बँकेचे ATM मशीन फोडल्याची वरिष्ठ बँक मॅनेजर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान ATM मशीन फोडणाऱ्या संशयित आरोपीची गोपनीय माहिती MIDCचे जुंचाळे पोलिसांना मिळाली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे MIDC जुंचाळे पोलीस चौकातील पोलीस अंमलदार महेश सावळे आणि मच्छिंद्र दिवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. या प्रकरणातील आरोपी पोलिसांना चकमा देत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर घटनेनंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी जलद गतीनं सूचना दिल्या होत्या. या दरम्यान पोलीस शिपाई किरण सोनवणे यांच्या खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे आणि त्यांच्या टीमनं आरोपी नितीन रामलाल पवार वय वर्ष 29 राहणार जाधव संकुल अंबड याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर आपणच ATM मशीन फोडल्याची कबुली त्यांना दिली आहे. या प्रकरणी संशयिताला अटक केली असून ही कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस हवालदार संदीप साळवे, समाधान चव्हाण, योगेश्वर जाधव, श्रीहरी बिराजदार, श्रीकांत सूर्यवंशी, विश्वास साळुंके, अवेश शेख, संदीप खेळणार, अर्जुन कांदळकर, विजय सोनवणे यांनी केली आहे. दिनांक 28/5/2025 रोजी MIDC जुंचाळे हद्दीमध्ये आयमा हाऊस जवळ पंजाब नॅशनल बँकेचं ATM फोडण्याचा प्रयत्न झाला. माहिती प्राप्त होताच तात्काळ आपले पोलीस पथक तेथे गेले, परंतु पोलीस पथकाची चाहूल लागताच संबंधित ATM फोडण्याचा प्रयत्न करणारा जो आरोपी होता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि आपण रितसर गुन्हा नोंदवून घेतला. MIDC जुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी PI मनोहर कारंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे यांना गोपनीय खबर मिळाली आणि त्या खबरीच्या आधारे त्यांनी हे ATM फोडण्याचे कृत्य करणारा जो आरोपी आहे नितीन रामलाल पवार राहणार जाधव संकुल अंबड नाशिक याला 12 तासाच्या आत याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास अंबड जुंचाळे MIDC चौकी येथे चालू आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक.